पाकिस्तानच्या संसदेच्या विशेष अधिवेशनामधून पाकिस्तानचं राजकीय नेतृत्व एकसंध आहे आणि भारताविरुद्ध लढाईसाठी तयार आहे अशा प्रकारचा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न होता। पण पाकिस्तानच्या दुर्दैवानं तिथल्या विरोधकांनी शहबाज शरीफ यांच्या विरुद्ध जे आहे एक प्रकारे आक्रमण केलं आणि कशा प्रकारे शहबाज शरीफ सरकार हे निष्क्रिय आहे, भ्रष्टाचारी आहे असा पाढाच त्यांनी वाचला। एवढंच नाही तर इम्रान खान सारखं सक्षम नेतृत्व जे आज घडीला जेलमध्ये आहे त्यांना मुक्त करा आणि त्यांना पाकिस्तानची धुरा त्यांच्या हाती द्या अशा प्रकारची मागणी सुद्धा केली। पाकिस्तानच्या विरोधी पक्ष नेत्यापैकी एका खासदारानं तर स्पष्टपणे म्हटलं की जर भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला तर मी काही पाकिस्तानमध्ये थांबणार नाही, मी युनायटेड किंगडममध्ये पळून जाणार आहे। पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाची पत्नी ही आज पाकिस्तानमध्ये नाहीये तर युनायटेड किंगडममध्ये त्या ठिकाणी लपून बसलेली आहे। मग अशा प्रकारची हारलेली मनोवृत्ती असणारं लष्कर आणि पाकिस्तानचं राजकीय नेतृत्व असेल तर खऱ्या अर्थानं असा पाकिस्तान भारतासमोर उभा तरी राहू शकेल का असा खरा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो। सर, मोदींनी राष्ट्रीय सल्लागार सुरक्षा अजित डोवाल यांची भेट घेतली, आधी सेनाप्रमुखांसोबत बैठकी झाल्या। डोवाल यांच्याशी चर्चा, दुसरीकडे लोकांना अलर्ट करणं सुरू आहे। या बैठकांमधून काय संकेत? द होल नेशन अप्रोचच्या माध्यमातून नॉन कायनेटिक अप्रोच म्हणजेच मिलिटरी ॲक्शन सोडून बाकी जबरदस्त दबाव निर्माण करण्यासाठीच्या ॲक्शन ज्या आहेत त्या ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये अतिशय खमकी भूमिका घेऊन पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून मिलिटरी ॲक्शन करण्याची सुद्धा आपली तयारी त्या ठिकाणी सुरू आहे। आणि त्या अनुषंगानं मोठ्या मोठ्या बैठका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होत आहेत। याच्या सोबतीला आता अजित डोवाल यांच्याशी सुद्धा भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बैठक केलेली आहे। आणि एवढंच नाही तर जर आरपारची लढाई झाली आणि त्यातला प्लॅन ए बी सी डी याच्या अनुसार जर पाकिस्ताननं खरोखरच भारताच्या हद्दीमध्ये घुसून काही मिसाईल स्ट्राईक त्या ठिकाणी केले किंवा रॉकेट हल्ले केले आणि एखाद्या शहराला जर टार्गेट केलं तर त्यामध्ये सुद्धा कमीत कमी आपली वित्तहानी व्हावी, कमीत कमी जीवितहानी व्हावी आणि महत्त्वाची अशा प्रकारची क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर याला विशेष हानी पोहोचू नये यासाठी 7 मेला सर्वच राज्यांमध्ये मॉक ड्रिल करण्याचे निर्देश सुद्धा भारताच्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने दिलेले आहेत। यावरून स्पष्टपणे होतंय की या बैठकांचा धडाका पाहता त्याचबरोबर भारताची लष्करी तयारी पाहता आणि अशा प्रकारची मॉक ड्रिलची सुद्धा तयारी पाहता येणाऱ्या काळामध्ये जबरदस्त अशा प्रकारची लष्करी कारवाई सुद्धा पाकिस्तानमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सुद्धा करून आपले मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी आता आपण जवळ येतोय। हे सगळे इंडिकेशन्स, असे सगळे संकेत या माध्यमातून आपल्याला मिळत आहेत। सर, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतून पाकिस्तानचे हात खाली आलेत। UN मधून पण पाकिस्तानला फटकारलेला ठराव मंजूर झालेला नाही। हल्ल्यात लष्कर ए तोयबाचा हात असल्याचा सवाल उपस्थित केलेला आहे आणि काही सदस्यांनी अणुबॉम्बच्या धमक्यावरून पाकिस्तानला सुद्धा फटकारलेला आहे। काय भूमिका? 2025-2026 या 2 वर्षांसाठी पाकिस्तान हा अस्थायी सदस्य म्हणून युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये आहे आणि याचाच फायदा उचलून एक प्रकारे क्लोज्ड डोअर मीटिंग पाकिस्ताननं भारत पाकिस्तानमधला जो वाढता संघर्ष आहे त्याच्याशी संबंधित आणि पहलगाम हल्ल्याशी संबंधित आयोजित केली होती। या मीटिंगमधून पाकिस्तानच्या हाती खूप काही पडेल अशी त्याची अपेक्षा होती। पण चायना आणि पाकिस्तान जर सोडला तर या युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या बाकी मेंबरनी एक प्रकारे जे आहे भारतालाच पाठिंबा त्या ठिकाणी दिला। एक जनरलाइज स्टेटमेंट ज्याच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान यांचा तणाव निवळण्यासाठी प्रयत्न करावेत असं सांगण्यात आलं। पण याच्या विपरीत पाकिस्तानच्या विरुद्धच खरोखर लष्कर ए तैयबाचा याच्याशी काही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या संबंध होता का असा सुद्धा जाब त्यांना विचारला। दहशतवादाशी संबंधित पाकिस्ताननं कारवाई करावी अशा प्रकारचा संदेश सुद्धा या क्लोज्ड डोअर मीटिंग मधून त्या ठिकाणी गेला। आणि एकूणच भारताला एक प्रकारे सेल्फ डिफेन्सचा अधिकार आहे। भारतामध्ये जो हल्ला झाला त्याच्या अनुषंगानं भारत हा दहशतवादाविरुद्ध कारवाई करण्यासाठी जो आहे एक प्रकारे मोकळा आहे असा अप्रत्यक्ष संदेशच युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या या क्लोज डोअर मीटिंग मधून मिळालेला आहे। म्हणून आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न भारताविरुद्ध पाकिस्तानने केला तरी सुद्धा आज घडीला पाकिस्तानपेक्षा कितीतरी पटीने भारताची कुवत, भारताची पत ही जास्त आहे आणि त्याचाच प्रत्यय युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या या विधानामधून आणि या मीटिंग नंतर सगळ्या जगासमोर आलेला आहे।